क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 7 डिसेंबरचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. आपण ही नवीन सिरीज आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. चालू घडामोडीचे आपण डेली MCQ स्वरूपात हे प्रश्न पाहतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आणखी अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील. आपण ह्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे टॉपिक पण पाहतो डेली. तर आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे पुस्तके पण आपण पाहूया. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न, ग्लोबल एनर्जी लीड समिट 2025 हे खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? पहिला ऑप्शन आपला कटक ओडिशा, दुसरा ऑप्शन आहे भुवनेश्वर ओडिशा, तिसरा ऑप्शन आहे रायपूर छत्तीसगड आणि चौथा ऑप्शन आहे पुरी ओडिशा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुरी ओडिशामध्ये हे ग्लोबल एनर्जी लीड समिटचे आयोजन करण्यात येत आहे. या समिटमध्ये सफिशियन्सी, बॅलन्स आणि इनोव्हेशन या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच डिसेंबर 2025मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर करणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे उमेश यादव, दुसरा ऑप्शन आहे भुवनेश्वर कुमार, तिसरा ऑप्शन आहे मोहम्मद शमी आणि चौथा आहे ऑप्शन मोहित शर्मा. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मोहित शर्मा यांनी नुकतीच 2025मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे कोणत्या देशाचे अध्यक्ष हे भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत? तर आपला पहिला ऑप्शन आहे नेपाळ, दुसरा ऑप्शन आहे बांगलादेश, तिसरा ऑप्शन आहे रशिया आणि चौथा ऑप्शन आहे भूतान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया. रशियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुतिन हे आपल्या भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि ते भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि काही करार पण भारतासोबत झालेले आहेत. तर भारत आणि रशियाच्या विजन 2030 ऊर्जा पुरवठ्याची गवाहीबाबत काही करार झालेले आहेत. तर पहिला करार आहे सहकारी आणि स्थलांतरण, दुसरा करार आहे तात्पुरता कामगार सेवा, तिसरा करार कोणता आहे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणबद्दल पण करार झालेला आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके याबद्दल पण करार झालेला आहे. ध्रुवीय जहाजाची निर्मिती याबद्दल पण करार झालेला आहे. सागरी सहकार्य आणि त्यानंतर खताची निर्मिती हे आपले तुम्ही पाहू शकता करार भारत आणि रशियाच्या विजन 2030च्या अनुषंगाने झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, 200 वर्षाच्या नंतर दंडक परायण पूर्ण करण्याचा ऐतिहासिक विक्रम कोणी केलेला आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे विकास कुलकर्णी, दुसरा ऑप्शन आहे राम विनायक शास्त्री, तिसरा ऑप्शन आहे ऋषिकेश जोशी आणि चौथा ऑप्शन आहे देवव्रत महेश रेखे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 देवव्रत महेश रेखे यांनी 200 वर्षानंतर दंडक परायण पूर्ण केलेले आहे. हे 19 वर्षाचे आहेत आणि देवव्रत महेश रेखे हे मूळतः महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठले तर अहिल्यानगर इथले आहेत. यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणती कंपनी ही 27वी नवरत्न कंपनी बनली आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे हिंदुस्तान पॉवर लिमिटेड, दुसरा ऑप्शन आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड, तिसरा ऑप्शन आहे नुमालीगड रिफायनिंग लिमिटेड आणि चौथा ऑप्शन आहे BEML लिमिटेड. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नुमालीगड रिफायनिंग लिमिटेड. याला नुकताच नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे. याआधी ही कंपनी मिनीरत्न या दर्जाची होती. आणखी आता याला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यामुळे हे 2000 कोटी किंवा तिच्या निवडक मूल्याच्या 15% गुंतवणूक करता येईल.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय GDP गणनेसाठी कोणता नवीन वर्ष आधार वर्ष बेस इयर म्हणून स्वीकारण्याचा प्रस्ताव आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे 2020-21, दुसरा ऑप्शन आहे 2021-22, तिसरा ऑप्शन आहे 2022-23 आणि चौथा ऑप्शन आहे 2011-12. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 2022-23 हे न्यू बेस इयर स्वीकारण्याचा प्रस्ताव आलेला आहे. या कमिटीचे अध्यक्ष कोण होते? बिस्वासनाथ गोल्डर या कमिटीचे ते अध्यक्ष होते. यांनी कोणता वर्ष सुचवलेला आहे? तर 2022-23 हा वर्ष सुचवलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सध्या भारताच्या GDP गणनेसाठी कोणता वर्ष आधार वर्ष म्हणून वापरला जात आहे? तर पहिला ऑप्शन आहे 2022-23, दुसरा ऑप्शन आहे 2012-13, तिसरा ऑप्शन आहे 2018-19 आणि चौथा ऑप्शन आहे 2011-12. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 2011-12 हे वर्ष आपला सध्या आधार वर्ष म्हणून वापरला जात आहे. याआधी आपण कोणता प्रश्न बघितला की कोणता वर्ष सुचवलेला आहे कमिटीनं. येथे जो ओल्ड इयर आहे आणि सध्या जो वापरण्यात गेलेला वर्ष हा 2011-12 आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे शेतीच्या क्षेत्रात सोलर एनर्जी वापरण्यात देशाचे अग्रणी राज्य कोणते बनले आहेत? तर आपला पहिला ऑप्शन आहे केरळ, दुसरा ऑप्शन आहे ओडिशा, तिसरा ऑप्शन आहे कर्नाटक आणि चौथा ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र. महाराष्ट्र अलीकडे शेती क्षेत्रात सोलर एनर्जी वापरण्यात देशातला अग्रणी राज्य बनलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंटरनॅशनल बँक डे केव्हा साजरा केला जातो? तर आपला पहिला ऑप्शन आहे 4 डिसेंबर, दुसरा ऑप्शन आहे 5 डिसेंबर, तिसरा ऑप्शन आहे 6 डिसेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 7 डिसेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 4 डिसेंबर. 4 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल बँक डे साजरा केला जातो. केव्हापासून साजरा केला जातो? तर 2020 पासून इंटरनॅशनल बँक साजरा केला जातो. हा कितवा होता? 6वा वेळा आपण हा इंटरनॅशनल बँक डे साजरा करत आहोत. त्यानंतर 2025ची थीम काय आहे? इंटरनॅशनल बँकची जी थीम आहे, इंटरनॅशनल बँक डेची थीम, बँकिंग फॉर सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह फ्युचर, आणखी बँक एम्पॉवरिंग अ लायवेबल प्लांट. आपण हे थीम पाहू शकतो इंटरनॅशनल बँक डेची. त्यानंतर आपण आपल्या सर्व व्हिडिओमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे टॉपिक पाहतो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे पुस्तके. हे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला पुस्तकाबद्दल एक प्रश्न, एक किंवा त्यापेक्षा जास्त पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. काही प्रश्न जोड्या मिलाव स्वरूपात असतात. एका साईडला पुस्तके दिले राहतात आणि दुसऱ्या साईडला लेखक दिले राहतात आणि त्यांचे ऑप्शन तुम्हाला दिले राहतील. तर हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर तुम्ही हे पुस्तके एक्झामच्या आधी आता पण तुम्ही चांगल्यानं ते पाठ करू शकता. चला आता सुरुवात करूया. न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर. त्यानंतर एस जयशंकर, वाय इंडिया मॅटर हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. एस जयशंकर आणखी एक पुस्तक लिहिलेली आहे द इंडिया वे. त्यानंतर एस अंबुजमाल यांनी द इंडिया आय सॉ हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. मनोज नरवणे यांनी 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. अनिल चौहान, रेडी, रिलेव्हंट अँड रिझल्ट टू शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स हे त्यांनी पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर डॉक्टर मनसुख मांडवीय त्यांनी फर्टिलायझर द फ्युचर हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. सुशील कुमार शिंदे, 5 डेकेड इन पॉलिटिक्स त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. अमिताभ कांत यांनी हाऊ इंडिया स्केल माउंट G20 द इनसाइड स्टोरी ऑफ G20 प्रेसिडेन्सी हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. दलाई लामा, व्हॉइस फॉर व्हॉइसलेस त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे.
मणिशंकर अय्यर अ मार्विक इन पॉलिटिक्स त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. फिरोज वरुण गांधी त्यांनी अ रूरल मॅनिफेस्टो हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर शिवकुमार मोहनका यांनी अबाव अँड बियॉन्ड एक्सप्लोरिंग द अमेझिंग वर्ल्ड ऑफ एव्हिएशन हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर वाय डी रेड्डी यांनी अडवाइज अँड डिसंट हे पुस्तक लिहिलेली आहे. चित्रा बॅनर्जी दिवाकरुणे यांनी अन अनकॉमन लव हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. अभिषेक चौधरी याने बिलीवर डिलेमा, वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर विक्रम संपत यांनी ब्रेव्ह हार्ट ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर सतीश दुआ ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव्ह त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर रघुराम राजन जे RBIचे गव्हर्नर पण होते, त्यांनी द थर्ड पिल्लर हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर सारा विन विलियम्स यांनी केअरलेस पीपल अ कॉशनरी टेल ऑफ पॉवर ग्रीड अँड लस्ट आयडियलिझम त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर राज शुक्ला सिव्हिल मिलिटरी फ्युजन ॲज अ मेट्रिक ऑफ नॅशनल पॉवर अँड कॉम्प्रेन्सिव्ह सिक्युरिटी त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. M.K. दास यांनी कोचिन फ्रेम अँड फेबल हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर V.S. रवी त्यांनी कन्फेशन ऑफ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर डॉक्टर दिनेश सहारा दलाई लामा सिक्रेट ऑफ हॅपीनेस त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया श्रीराम सुब्रमण्यम त्यांनी धर्मामोनियन्स हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर कैलास सत्यार्थी त्यांनी दी लायसेल हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर आलिया भट यांनी इट फ्रेंड्स अ होप हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर अपराजित रामनाथ इंजिनिअरिंग अ नेशन द लाईफ अँड करिअर ऑफ M. विश्वेश्वरैया त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर श्रीराम चौलिया यांनी फ्रेंड इंडिया अ क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया M.J. अकबर व नटवर सिंग यांनी गांधी अ लाईन ऑफ थ्री कंपॅशन त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. कुलभूषण कुमार यांनी हार्ट अँड हिरो लिव्स दॅट शेप्ड अस हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर गोपीचंद P. हिंदुजा त्यांनी आय एम हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. गीतिका लीडर त्यांनी कोणती पुस्तक लिहिलेली आहे? आय एम अ सोल्जर वाईफ हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर गोपिका लीडर आय एम अ सोल्जर वाईफ त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. आंद्रे ट्रेस्की यांनी इंडिया 5000 इयर ऑफ हिस्ट्री ऑफ सबकॉन्टिनल त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर अरविंद पनगडिया जे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पण आहेत, त्यांनी इंडियाज इकॉनॉमी पॉलिसी प्रिपेरिंग फॉर फ्युचर हे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. A.K. भट्टाचार्य यांनी इंडियाज फायनान्स मिनिस्टर हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर बेला भाटिया इंडियाज फॉरगॉटन कंट्री अ व्ह्यू फ्रॉम दी मार्जिन त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर अविनाश पालीवाला यांनी द इंडिया नियर ईस्ट न्यू हिस्ट्री त्यांनी ही पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर मीनाक्षी अहमद त्याने इंडिया जीनियस द मिसिरेस राईज ऑफ इंडिया इन अमेरिका त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर श्रीनाथ राघवन यांनी कोणती पुस्तक लिहिली आहे? इंदिरा गांधी अँड द इयर दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर D. सुब्बाराव यांनी जस्ट मिनिस्ट्रियल नोट फ्रॉम माय लाईफ अँड करिअर त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर सुभाष घई व सुविन सिन्हा त्यांनी कर्मा चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमा अनलिमिटेड शोमॅन त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर सलमान रशीद त्यांनी नाईफ हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. P.S. रमण त्यांनी लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग या IPLची टीम आहे त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर नमिता गोखले यांनी लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरी त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर प्रियबंदा जयकुमार
एम एस स्वामीनाथन द मॅन हू फीड इंडिया त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर मीरा चड्डा बोवनकर यांनी मॅडम कमिशनर त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर के अरुकुमन आणि एरोल डी क्रूज त्यांनी मार्च ऑफ ग्लोरी हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. रशीद किदवाई आणि अंबर कुमार घोष त्यांनी मिसिंग फ्रॉम द हाऊस मुस्लिम वुमेन इन लोकसभा त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर एम के रणजित सिंग यांनी माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर अमिताभ कुमार माय बिलव्ड लाईफ त्यांनी हे पुस्तक लिहिले. अनिल स्वरूप नो मोर अ सिव्हिल सर्वंट त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. हिमांशू राय PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू इयर त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर जानकी बखेले यांनी सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतर अरुण शौरी द न्यूएस्ट आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट त्यांनी हे पुस्तक लिहिली. रामचंद्र गुहा स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन ऑफ इंडिया इन्व्हायरमेंटल त्यांनी हे पुस्तक लिहिली. एस दुआत त्यांनी द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक त्यांनी हे पुस्तक लिहिली. त्यानंतर सुगत श्रीनिवास राजू त्याने कॉन्सेन्सस ऑफ नेटवर्क त्यांनी हे पुस्तक लिहिले. संजीव चोपडा द ग्रेट कॉन्सिलेटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यानंतर सॅम पित्रोदा यांनी द आयडिया ऑफ डेमोक्रेसी त्यांनी हे पुस्तक लिहिली. नजमा हेपतुल्ला त्यांनी इन परस्यू ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन त्यानं हे पुस्तक लिहिले. किरण देसाई द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सन्नी त्यानं हे पुस्तक लिहिले. सुजेता राज खन्ना त्यांनी द स्टार लाईट ऑफ दी वे त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यानंतर हरिंदर बावेजा त्यांनी द विल शूट यू मॅडम माय लाईफ थ्रू कॉन्फ्लिक्ट त्याने हे पुस्तक लिहिली. पंकज मिश्रा त्यांनी द वर्ल्ड आफ्टर गाझा त्याने ही पुस्तक लिहिली. सलमान रशीद त्यांनी विक्ट्री सिटी ही पुस्तक त्यांनी लिहिली. नागेश कुमार त्यांनी व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस त्यांनी ही पुस्तक लिहिली. त्यानंतर सुभाष गर्ग वी ऑल्सो मेक पॉलिसी त्यांनी ही पुस्तक लिहिली. ट्विंकल खन्ना वेलकम टू पॅराडाईज त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यानंतर चेतना मारू वेस्टर्न लँड त्यांनी हे पुस्तक लिहिले. कैलास सत्यार्थी वाय डिड नॉट यू कम सूनर त्यांनी हे पुस्तक लिहिले. स्वप्नील पांडे विंग ऑफ वॉरियर ट्रू स्टोरी ऑफ इंडियन एअर फोर्स डायरिंग ऑपरेशन त्यांनी ही पुस्तक लिहिली. अनिल देशमुख जे महाराष्ट्राचे होम मिनिस्टर पण राहिलेले आहेत त्यांनी डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक त्यांनी लिहिले. थियागा पिंटो बारबोसा व उर्मिला देशपांडे आयरो द रिमार्केबल लाईफ ऑफ इरवती कर्वे त्यांनी हे पुस्तक लिहिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या भाषणच्या संकलन द विंग टू अवर होप्स व्हॉल्यूम त्यांनी हे पुस्तक लिहिले. आता आपण काही खेळाडूचे पुस्तकं पाहूया. काही खेळाडूंना पण पुस्तकं लिहिलेल्या आहेत तर ते पुस्तकं आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहे तर ते आपण पाहूया. शेन वॉन नो स्पिन माय ऑटोबायोग्राफी त्यांनी हे पुस्तक लिहिले. शेन वॉटसन विनिंग द इनर बॅटल त्यांनी हे पुस्तक लिहिले. शिखर धवन द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर त्यांनी ही पुस्तक लिहिले. आर अश्विन आय हॅव द स्ट्रेट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा त्यांनी द डायरी ऑफ क्रिकेटर वाईफ अ व्हेरी अनशुअल मेमोरी हे चेतेश्वर पुजारा यांच्या वाईफ पूजा पुजारा यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर सय्यद किरमानी स्टम्प्ड त्यांनी हे पुस्तक लिहिली आहे. पॅट कमिन टेस्टेड त्यांनी हे पुस्तक लिहिले. सानिया मिर्झा अगेन्स्ट द ऑड त्यांनी हे पुस्तक लिहिलेली आहे. इम्रान खान ऑलराऊंडर व्यू हे पुस्तक लिहिले. रिक्की पॉन्टिंग ॲट क्लोज ऑफ प्ले त्यांनी हे पुस्तक लिहिले. मिताली राज अनआर्ग्यूड त्यांनी हे पुस्तक लिहिले. साक्षी मलिक विटनेस त्यांनी ही पुस्तक लिहिले. दीपा मलिक ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले? दीपा मलिक यांनी लिहिले.
त्यानंतर सानिया नेहवाल याने प्लेइंग टू विन हे पुस्तक त्याने लिहिले. विजय हजारे अ लॉंग इनिंग, विजय हजारे ट्रॉफी पण खेळली जाते तुम्हाला माहीत आहे. तर विजय हजारे यांनी कोणती बुक लिहिली? अ लॉंग इनिंग. त्यानंतर अनिल कुंबळे वाईड अँगल यांनी हे पुस्तक लिहिले. कपिल देव स्ट्रेट फ्रॉम दी हार्ट त्यांनी हे पुस्तक लिहिले. युवराज सिंग द टेस्ट ऑफ माय लाईफ त्यांनी युवराज सिंगने हे पुस्तक लिहिले. अरु अरुनिमा सिन्हा बोर्न अगेन ऑफ द माउंटेन त्यांनी ही पुस्तक लिहिली. शोएब अख्तर कॉन्ट्रोवर्सियल युअर्स त्यांनी हे पुस्तक लिहिले. उसेन बोल्ट हे ॲथलीट आहेत. फास्टर दॅन लाइटनिंग माय स्टोरी हुसेन बोल्ट यांनी लिहिली. मेजर ध्यानचंद गोल त्यांनी हे पुस्तक लिहिली. पी टी उषा गोल्डन गर्ल त्यांनी हे पुस्तक लिहिली. त्यानंतर विश्वनाथ आनंद जे चेस खेळतात तुम्हाला माहीत आहे, त्यांनी माइंड मास्टर हे बुक लिहिली. त्यानंतर मायकल फिलिप नो लिमिट द विल टू सक्सेस त्यांनी हे पुस्तक लिहिली. राफेल नदाल राफा माय स्टोरी त्यांनी हे पुस्तक लिहिली. नोविक जोकोविच सर्व टू विन त्यांनी हे पुस्तक लिहिली. मिल्खा सिंग द रेस ऑफ माय लाईफ त्यांनी लिहिली. मेरी कॉम अनब्रेकेबल त्यांनी हे पुस्तक लिहिली. त्यानंतर काही ऑपरेशनचे संदर्भात पण काही पुस्तक आहेत, इतर पण पुस्तक आहेत, ते पण आपण पाहूया. कंवलजीत सिंग ढिल्लो ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी पुस्तक लिहिले. बजीत देसाई मोदी मिशन. डी शिवनानंदन यांनी द ब्रह्मोस अनशील्ड हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. विवाधर अनास्कर त्यांनी गोष्ट रिझर्व्ह बँकची हे पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर धनंजय बिजले त्यांनी महामुद्रा दिल्लीत मराठी कर्तव्य भाग 1 त्यांनी हे पुस्तक लिहिले. नितीन गडकरी संघातील मानवीय व्यवस्थापन त्यांनी हे पुस्तक लिहिले. प्रशांत पोळ खनिजाच्या शोधयात्रा त्यांनी हे किताब लिहिलेली आहे. बंडायू दत्तात्रेय याने जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे आत्मचरित्र त्याने लिहिलेलं आहे. आनंदीबेन पटेल त्याने चुनौतियाँ मुझे पसंद है हे आत्मचरित्र त्याने लिहिलं. संजय राऊत यांनी कोणती पुस्तक लिहिली आहे? नरकातील स्वर्ग प्रकाशन न्यू एरा पब्लिकेशनने त्यांची पुस्तक प्रकाशित केलेली आहे. केया हटकर यांनी कोणती पुस्तक लिहिली आहे? डान्सिंग ऑन माय व्हील्स आणखी आय एम पॉसिबल हे पुस्तक केया हटकर यांनी लिहिलेले आहे. अमोल पालेकरनं आपले आत्मचरित्र लिहिलं आहे. एवज एक स्मृतबन मराठीत त्याने येते त्यांच्या आत्मचरित्र आणि हिंदीमध्ये अमानता हे पण त्याने लिहिलेले आहे. त्यानंतर अनिल रातुरी त्यानं खाकी में इस्तप्रद हे त्यांनी लिहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व बुक्स तुम्ही आता पाहिले आपण, ते बुक्स आणि त्याचे लेखक त्याबद्दल आपण माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाचे पुस्तक आहेत आणि तुम्हाला त्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. एका साईडनं तुम्हाला बुक्स दिले राहतील आणि त्याचे लेखक दिलेले तिथे जोड्या लावा याच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. या एक पुस्तक देऊ शकतो आणि त्यांचे 4 ऑप्शन लेखकाचे देऊ शकतो आणि की तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे पुस्तक आहेत. तुम्ही एक्झामच्या आधी 10 मिनटं एक्झामच्या 1 दिवसाआधी 10 मिनटं 15 मिनटामध्ये पुस्तकं एक वेळा रीड करायचं आणि एक्झाममध्ये हे तुम्हाला नक्कीच ते आठवतीलच. तर हा व्हिडिओ तुम्हाला चालू घडामोडीचा कसा वाटत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीचा हा नवीन उपक्रम याबद्दल पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा तुम्हाला कसा वाटत आहे. आणखी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या असेच अपडेटकरिता आणि चालू घडामोडीच्या जी सिरीज आपण लॉन्च केली आहे त्याकरिता अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर पण करा. धन्यवाद.